नमस्कार मित्रांनो. लाथ मारीन तिथे पाणी काढीन. अशाच प्रकारचा काही वेळ ही मकर राशीवरती आलेली आहे. म्हणजेच ऑक्टोबर जो महिना आहे हा तुमच्या कार्यकर्तृत्वासाठी अतिशय अचूक आणि उत्तम असा पर्याय देणारा महिना आहे. मार्चपासून बऱ्याच प्रकारचे त्रास, बऱ्याच प्रकारच्या अवहेलना, बऱ्याच प्रकारचे कष्ट, बऱ्याच प्रकारचे आर्थिक अडचणींचा सामना तुम्ही केलेला असेल. समोरच्या जवळच्या व्यक्तीसुद्धा अगदी वेगळ्या वागत आहेत. असा तुम्हाला अनुभव आलेला असेल. काळजी करू नका. तुमच्या राशीची विशेषतः किंवा स्पेशालिटी हीच आहे, की तुमची रास कधीच काही गोष्टी बोलून दाखवत नाही. परंतु युअर ॲक्शन स्पीक्स. तुमच्या ज्या कृती आहेत ह्या प्रत्यक्ष बोलतात आणि तसाच काहीसा भाग हा या महिन्यामध्ये तुमच्यासाठी ग्रहगोलांकडून तयार झालेला आहे. तर नक्की तुम्ही त्याचा लाभ उचलायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु जो तुमच्या आता षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करत होता, दिनांक 19 तारखेला हा तुमच्या सप्तमात येणार आहे आणि दशमामध्ये सर्व पुरुष ग्रह किंवा महत्त्वाचे जे पुरुष ग्रह आहेत, हे तुमच्या दशम स्थानात आलेले आहेत. अर्थातच आत्ता सांगितल्याप्रमाणे कर्तृत्व गाजवण्याची वेळ ही आलेली आहे. पूर्णपणे तयार राहा. संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल की कशा प्रकारे गोष्टी या तुमच्या आयुष्यामध्ये बदलणार आहेत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे आरोग्य आहे, मानसिक स्वास्थ्य किंवा शारीरिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री आहे. राशीच्या षष्ठात गुरु भ्रमण करतोय, 19 तारखेनंतर सप्तमात येणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे बुध हा तुमच्या भाग्य, दशम आणि लाभ स्थळामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे रवी हा तुमच्या भाग्यातून दशमात भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा कालावधी आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल आणि ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. म्हणजे तुमच्यातला जो लोहा आहे ते लोहा तुम्ही गरम करून अर्थातच मनवून दाखवाल सुद्धा. म्हणजे तुमच्या ते जी कार्यकर्तृत्वाचा भाग आहे हा तुमचा जगासमोर येणार आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यातल्या ज्या गोष्टी आहेत, तुमच्यातला उत्साह आहे, तुमच्यातला जबरदस्त जो कॉन्फिडन्स आहे हा जगाला दिसून येणार आहे. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जे आहे ते अतिशय उत्तम असणार आहे. सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे सप्तम दृष्टीने तुमच्याच राशीमध्ये बघणार आहे. त्याच्यामुळे जी सकारात्मक जी भावना म्हणतो किंवा सकारात्मक जे विचार आहेत हे तुमच्यामध्ये आपोआप जागृत होणार आहेत. जे की साधारण मार्च महिन्यापासून सकारात्मक किंवा पॉझिटिव्हिटी नेमकी काय असते हेच तुम्ही विसरून गेलेला होता. काळजी करू नका. गोष्टी तुमच्यासाठी होणार आहेत. दिवसामागून रात्र आणि रात्रीमागून दिवस जसे येतात तशाच प्रकारचा आता कालावधी रात्रीमागून दिवसाचा हा तुमच्यासाठी उजाडलेला आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचे जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तो वक्री आहे. राशीचा जो राजयोग कारक आहे शुक्र हा तुमचा पंचमेश आहे, दशमेश आहे, तो तुमच्या अष्टमातून भाग्य स्थानामध्ये भ्रमण करणार आहे 10 तारखेनंतर. याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे रवी हा भाग्यातून दशमात भ्रमण करेल आणि राशीचा जो लाभेश आहे मंगळ हा दशम स्थानामधून लाभस्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अतिशय उत्तम आणि परफेक्ट अशा प्रकारची ग्रहांची जी स्थिती आहे तुमच्यासाठी आलेली आहे. म्हणजे आर्थिक संदर्भात काळजी करू नका. मला माहीत आहे की गेल्या काही महिन्यामध्ये आर्थिक संदर्भातलं तुमचं गणित पूर्णपणे कोलमडलं होतं आणि अर्थात तुमच्यासाठी हे पूर्णपणे वेगळं आहे. तुमच्या राशीचं सहसा आर्थिक गणित चुकत नाही. परंतु गेल्या काही महिन्यामध्ये वेगळ्या प्रकारे गोष्टी झालेल्या होत्या आणि तुम्ही जो स्वतःचा आत्मविश्वास गमावलेला होता. आता या संपूर्ण महिन्यामध्ये परत स्वतःला बांधण्याची किंवा परत स्वतःला तयार करण्याची वेळ आलेली आहे आणि ते तुम्ही नक्की तयार करून द्या. का तुमचं कामच त्याच्या संदर्भामध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. यानंतर जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा अतिशय उत्तम प्रकारचे असे तुम्हाला लाभ या संपूर्ण महिन्यामध्ये मिळणार आहेत. काळजी करू नका. याआधी जर का तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर ती सुद्धा इन्व्हेस्टमेंट त्याचे जे आउटपुट आहे ते तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे मिळणार. तुमचे अंदाज महत्त्वाचे म्हणजे अचूक येणार आहेत. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय 28 तारखेनंतर. तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार. अर्थात घरगुती स्तरावरती छोट्या मोठ्या कुरुमुरी दिसून येतील, परंतु काळजी करू नका. या कुरुमुरीमधून तुम्ही नक्की बाहेर पडता आणि त्याचा फारसा मोठा परिणाम हा तुमच्या वैयक्तिक जीवनावरती होणार नाही. त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जाणारा तो म्हणजे तुमचं रिलेशनशिप किंवा लव्ह लाईफ कशा प्रकारचं असेल. आता इथे गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. लक्षात घ्या, गेल्या 3-4 महिन्यापासून जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल
तर गोष्टी बऱ्याच प्रमाणात वेगळ्या झालेल्या होत्या. म्हणजे रिलेशनशिपमध्ये असणारा व्यक्ती हा तुमच्याबरोबर काही धड वागत नव्हता, नीट वागत नव्हता. छोट्या-मोठ्या गोष्टीमुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण झाले होते. गोष्टी ब्रेकअपपर्यंत येत आहेत. परंतु तुमची जी रास आहे ही नीट विचार करून कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेते. त्यामुळेच खरं तर अजूनपर्यंत ब्रेकअप किंवा गोष्टी टोकाला गेलेल्या नव्हत्या. परंतु आता वेळ आलेली आहे. लक्षात घ्या, या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये निश्चित अशा प्रकारचे काय डिसिजन घ्या, की जे नेमके असतील, परफेक्ट असतील आणि अचूक असतील. त्यामुळे काळजी करू नका. रिलेशनशिपमध्ये घेतलेले तुमचे जे निर्णय आहेत, हे निर्णय या महिन्यामध्ये अतिशय अचूक ठरणार आहेत. याचप्रमाणे ज्यांना नवीन रिलेशनशिपमध्ये जायचं असेल, त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण जो कालावधी आहे ऑक्टोबरचा, हा अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्यात थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी आहे, हा उत्तम असणार आहे. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीच्या सप्तमस्थानामध्ये 19 तारखेनंतर जो गुरु आहे तो भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. वैवाहिक जोडीदाराबरोबर जे वादविवाद गेल्या साधारण 4-5 महिन्यापासून तुम्ही बघत होता, ते आत्ता बऱ्याच प्रमाणात हळू सुधारते, हळू उत्तम होत जातील. आणि खास करून ज्या विवाहसुख मंडळी आहे, म्हणजेच मकर राशीचे विवाहसुख तरुण-तरुणी आहेत, त्यांच्यासाठी जवळ-जवळ 22-23 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, हा अतिशय उत्तम असणार आहे. विवाह जुळून येणं, अपेक्षेप्रमाणे विवाहस्थळ मिळणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येत्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुम्ही निश्चित प्रकारे अनुभवणार आहात. काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू, की जे तुमचं करिअर आहे, हे करिअर नेमकं कशा प्रकारचं राहील. तर साधारण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं, की जे महत्त्वपूर्ण पुरुष ग्रह आहेत, हे पुरुष ग्रह म्हणजे रवी आणि मंगळ हे तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. मंगळ अर्थात संपूर्ण महिना असणार आहे आणि जो रवी आहे, हा 18 तारखेनंतर येणार आहे आणि तिथेच बुधसुद्धा असणार आहे 3 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत. म्हणजे त्याला आपण दुग्ध शर्करा योग म्हणतो. तशाच प्रकारचा काय अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाने स्वतःमधलं जे तुमची जी काही कॅपॅसिटी आहे, जी काही क्षमता आहे, ती स्वतःहून तुम्ही सिद्ध करून दाखवणार आहात. म्हणजे तुमच्या समोरचे जे काही व्यक्ती असेल, कधी-कधी काही व्यक्ती असतात, की ज्या थोड्याशा तुमच्या वाईटावर येतात, त्याला आपण गुप्त शत्रू म्हणतो. त्यांना सुद्धा अगदी रेंगाळून तुम्ही पुढे जाणार आहात. त्याच्यामुळे काळजी करू नका. तुमच्यासाठी हा संपूर्ण कालावधी हा तुमच्यातली धमक, तुमच्यातली कार्यक्षमता दाखवण्याचा आहे. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये नवीन तुम्हाला काही जे तुमचं करिअर असेल, त्या संदर्भातल्या नवीन वाटासुद्धा तुम्ही पहा आणि त्या अचूकसुद्धा ते तुमच्या घेतलेले निर्णयसुद्धा अतिशय अचूक असणार आहे. काळजी करू नका. एकंदरीत सांगायचं तर हा संपूर्ण जो महिना आहे, हा तुमच्यासाठी गेम चेंजर असणार आहे. आतापर्यंत ज्या गोष्टीमुळे तुम्ही थोडंसं लो ऑफ कॉन्फिडन्स होता आणि गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नव्हत्या, आता तुमचे जे रास बोलून दाखवत नाही बऱ्याच वेळेस, परंतु आत्ता मात्र गोष्ट करून दाखवण्याची आलेली आहे आणि मला 100% खात्री आहे, ती तुम्ही करून निश्चितच दाखवाल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम आहेत, हे नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 14 तारखेला शुक्राचा हर्षलची त्रिकोणयोग आणि नेपच्यूनशी प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, त्याच्यावरचा पंचमातला हर्षल त्रिकोणयोग करणार आहे आणि तृतीयातले नेपच्यून प्रतियोग करणार. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा कालावधी असणार आहे. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध उत्तम राहतील. जर नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा काही चांगले अनुभव येतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल, तर त्या संदर्भातले काही चांगले अनुभव या दरम्यान निश्चितच मिळणार आहे. आणि जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर तुमचे अंदाज अचूक ठरणं किंवा शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळणार आहेत. दिनांक 20 तारखेला बुध आणि मंगळाची युती होणार आहे. आता ही बुध-मंगळाची युती तुमच्या 10व्या स्थानात होणार आहे. इथे एक गोष्ट थोडीशी लक्षात घेणं गरजेचं राहील. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या ठिकाणचे जे व्यक्ती असेल किंवा ज्याला आपण गुप्त शत्रू म्हणतो, त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. त्यांच्या कारवाया थोड्याशा वाढलेल्या आहेत असं वाटते. काळजी करू नका. अर्थातच तुम्ही त्यांना मागे टाकणार आहात, तुम्ही त्यांना चेपून पुढे जाणार आहात. ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. यानंतर दिनांक 24 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. अर्थात गुरु जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, त्याच्याबरोबर तुमच्या लाभ स्थानात जो बुध भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम आणि अत्यंत शुभफलदायी असणार आहे. पार्टनरशिपच्या बिझनेससाठी हा योग तुमच्याकडे फारच उत्तम राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फेला जाण्याचा योग संबंध तुमच्या दोघांमधले जे नातं आहे, हे अधिकच घट्ट होणार आहे. ज्याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शनी तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे,
दोघांचा त्रिकोणयोग अतिशय उत्तम असणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता किंवा नवीन कामाची जर का तुम्हाला सुरुवात करायची असेल, तर त्याकरता सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. आता जो बुध आहे, हा बुध तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. त्याच्याबरोबर पंचमातला बुध प्रतियोग करेल आणि तृतीयातील जो नेपच्यून आहे, हा त्रिकोणयोग करेल. लक्षात घ्या, जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्या ठिकाणी वादविवाद होणं, विथड्रॉल ऑफ इंटरेस्ट किंवा मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव येतील. या दरम्यान तुम्ही जर का शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर मोठे ट्रेड करू नका किंवा मोठी रिस्क घेऊ नका. मात्र जर जे कामं तुम्ही हातात घेतलेली असतील, त्या कामांच्या संदर्भामध्ये निश्चितच महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे, ती कोजागिरी पौर्णिमा आहे दिनांक 7 तारखेला आणि जी अमावास्या आहे, ही 21 तारीखला आहे, लक्ष्मीपूजनाचा दिवस. अर्थात पौर्णिमा किंवा अमावास्येला जरी काही योग चांगले असतील, तरीसुद्धा पौर्णिमा आणि अमावास्या स्वतःचे जे परिणाम आहेत, हे दाखवून देतच. तर या अनुषंगाने विचार करायचा झाला, तर या महिन्याच्या 7 किंवा 21 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. वादविवादात जाऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे किंवा असे निर्णय, की ज्यामुळे तुमच्या पूर्ण जीवनाचं दिशा बदलेल. तर इथे थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा महिना आहे. संपूर्णपणे तयार राहा. तुमच्या आयुष्यात निश्चित प्रकारचे शुभ परिणाम दिसणार आहे. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं ऑक्टोबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.